प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय बंधू आणि बहिणीनो, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकवा मी आपलं मनपूर्वक आजच्या संदेशामध्ये स्वागत करतो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो, तुमचं हित करो, कल्याण करो आणि सर्व बाबतीत तुमची व परिवाराची उन्नती करो. परमेश्वर तुमच्या हाताला यश देवो. परमेश्वर तुमच्या लेकरांना त्याच्या कृपेत वाढवो आणि परमेश्वर तुमच्यामध्ये निवास करून तुम्हाला दीर्घायुष्य आणि वयोवृद्धी देवो, हीच प्रार्थना आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा इम्मान्युएल, आम्हामध्ये राहणारा, आम्हामध्ये वस्ती करणारा तो ख्रिस्त आहे. आणि प्रियानो, तो आजही तुम्हाकडे दृष्टी लावून आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा कान तुमच्या प्रार्थनेकडे आहे. त्याचे नेत्र तुम्हाकडं आणि तुमच्या परिवाराकडे लागलेले आहेत. तो सहाय्य करणारा, तो सोडवणारा, तो सांभाळणारा देव आहे. प्रियजनानो, खरंच दावीद राजा स्वतः म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य आहे. आज तुम्ही त्याच्यावर भाव ठेवलेला आहात. तुम्ही त्याची प्रार्थना करत आहात. तुम्ही त्याच्या आराधनेमध्ये, उपासनेमध्ये त्याला अर्पण देता आणि हे तुमचं करणं विश्वासाचं आहे. प्रियानो, परमेश्वर आम्हाकडे याशिवाय काय मागतो? प्रियानो, शास्त्र सांगतं, नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वराच्या समागमात चालणे, याशिवाय देव आम्हाकडे काही मागत नाही. प्रियानो, परमेश्वरानंच आम्हाला पुष्कळ काही दिलेलं आहे. परमेश्वरानं आपल्याला आपला पुत्र दिलेला आहे. ही त्याची सगळ्यात मोठी देणगी आहे. प्रियजनानो, बायबल सांगतं, ज्याला ख्रिस्त लाभला त्याला धनलाभ झाला, त्याला जीवनलाभ झालेला आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये नाताळ साजरा करत असताना, माझ्या प्रियानो, नाताळ म्हणजे नाताळ, जिथं आनंदाला ताळ नाही आहे, जी देवाची प्रीती आहे ती या जगावर उतरून आली, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो देवाचा आनंद या जगामध्ये आला आणि जगाला जो आनंद झाला, तो आनंद म्हणजे येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, येशू ख्रिस्तामध्ये काय आहे? देवाची प्रीती आहे. संपूर्ण जगावर देवाने प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून या नाताळच्या दिवसामध्ये आपण ती देवाची प्रीती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ही देवाची प्रीती आहे, ही आम्ही स्वीकारली पाहिजे. देवाची प्रीती स्वीकारणं म्हणजे येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं आहे. आणि मग तो ख्रिस्त तारणारा असा आम्हाला प्राप्त होतो आणि आत्म्याचं तारण होतं. तो ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो आणि मग आमचे दुःख, उसासे पळ काढू लागतात. अस्वस्थ, भयभीत झालेली परिस्थिती निघून जाऊ लागते. प्रियानो, आणि येशू ख्रिस्त आम्हाला स्थिर करतो. प्रियजनानो, येशू ख्रिस्त ही देवाकडून आम्हाला प्राप्त झालेली एक भेट आहे. प्रियानो, अनेक मनुष्याकडून आम्हाला भेटी प्राप्त होतात, वस्तूच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात, कपड्यांच्या स्वरूपात. परंतु ख्रिस्त ही वरून आलेली एक कायमची भेट आहे. ही भेट माझ्या प्रियानो, ती आम्हाला सुगंध देणारी, ती आम्हाला स्थिर करणारी, ती आम्हाला आशीर्वाद देणारी, ती आमचं आयुष्य वाढवणारी, ती आमच्या परिवाराला वाढवणारी अशी भेट आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तामध्ये प्रियानो जे जीवन आहे ते देवाचं जीवन आहे. आणि म्हणून या आजच्या ह्या संदेशामध्ये आपण पवित्र शास्त्रातून
लूक कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय, लूक कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि काही वचनावर आज आपण मनन करणार आहोत. लूक कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली. क्लर्नी हा सूर्य प्रांताचा सुभेदार असता ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ ही आपणास वागदत झालेली मरिया गरोदर असता ती सहित नावनिशी लिहून द्यावयास गेला. गालिलातील नाझरेत गावावरून यहुद्यातील बेथलेम नामे दाविदाच्या गावीवर गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातला व गोत्रातला होता. ती तेथे असता असे झाले की तिचे प्रसूतीचे दिवस भरले आणि ती आपला प्रथम पुत्र प्रसवली. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवले, कारण त्यास उतारशाळेत जागा नव्हती. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताचा जन्म हा कशा प्रकारे झालेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये, नव्या करारामध्ये जी 4 शुभवर्तमान आहेत, मत्तय, मार्क, लूक आणि योहान. मत्तय, मार्क, लूक आणि योहान. मत्तयने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये तो राजा म्हणून जन्मास आलेला आहे अशा प्रकारचं त्यानं त्या शुभवर्तमानाची रचना केलेली आहे. मार्कनं येशू ख्रिस्त हा सेवक म्हणून या जगामध्ये तो आलेला आहे. तो देवाचा सेवक आहे. लूकमध्ये तो मनुष्याचा सेवक असा आम्हाला पाहायला मिळतो. आणि योहान कृष्णवर्तनामध्ये आम्हाला येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र असा पाहायला मिळतो. प्रियानो, येशू ख्रिस्त या जगामध्ये तो राजा बनून आला, तो देवाचा सेवक बनून आला, तो मनुष्याचा सेवक बनून काम केलं त्यानं, आणि तो देवाचा पुत्र होता. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्हाला पवित्र शास्त्र हा एक खंबीर पुरावा आहे. आज अनेक राजे, अनेक महावीर जन्मास आले, अनेकांच्या नावाचा किंवा गावाचा उल्लेख आहे किंवा नाही, परंतु आज एक खात्रीनं गोष्ट सांगू इच्छितो की येशू ख्रिस्त हा खरंच राजा असा या भूतलावर तो आलेला आहे. परंतु प्रियानो, राजाचा जन्म जगाच्या राजाचा महालात होतो, पण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा महालात नाही, तर येशू ख्रिस्ताचा जन्म गायीच्या गोठ्यात झालेला आहे. आणि या राजाची जी वंशावळी सांगितली जाते ते मत्तयनं वंशावळीचा देखील उल्लेख केलेला आहे, म्हणून तो राजा आहे. डोंगरावरल्या प्रवचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जसं राजाचा जाहीरनामा असतो तसा येशू ख्रिस्तानं डोंगरावरल्या प्रवचनामध्ये आपल्या राज्याचा जाहीरनामा ते 10 धन्यवाद देऊन केलेले आहेत. राजा घोड्यावरून राजधानीमध्ये प्रवेश करतो, पण आपला प्रभू येशू ख्रिस्तानं गाढवीच्या शिंगरावरून यरुशलेमात प्रवेश केलेला आहे. असा हा राजा. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त यानं पहिल्यांदा प्रजा तयार केली. आणि त्याची प्रजा कोण होती? ज्यांना त्यानं स्पर्श केला ते आंधळे, त्यांचे डोळे उघडले आणि ते त्याची प्रजा बनलेत. ज्या कुष्ठरोग्याला स्पर्श केला आणि कुष्ठरोग्याचा रोग बरा झाला तो त्याची प्रजा होती. जो पक्षघाती, जो सैतानानं पिडलेला असेल, ज्या व्यभिचारी स्त्रिया, ज्या रक्तस्रावी स्त्रिया, अनेक लोक ज्यांच्या शरीरातून विकार निघून गेले, व्याधी निघून गेले, सैतान निघून गेले, त्या लोकांनी येशू ख्रिस्ताच्या मागून जाण्याचा निश्चय केला. प्रियजनांनो, हा नाताळचा सण साजरा करत असताना आज तो प्रभू येशू ख्रिस्त, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू 2000 वर्षापूर्वी या जगात जन्मास आलेला आहे. आपण नेहमी गीत गातो, राजांचा राजा येशू राजा जगावर राज्य करेल, हालेलुया हालेलुया हालेलुया, त्याचा धन्यवाद करा. माझ्या प्रियानो,
येशू ख्रिस्त हा जगावर राज्य करेल, म्हणजे जगातले जे लोक आहेत त्यांच्या हृदयावर, त्यांच्या जीवनावर राज्य करण्यासाठी तो आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा राजा आपल्याला लाभलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. प्रियानो, बायबल सांगतं संपूर्ण जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर ऑगुस्त्याची आज्ञा झाली. त्यावेळेला जो योसेफ आहे तो आपली स्त्री वाग्दत्त झालेली मरिया हिला घेऊन तो काय केलेला आहे, तो तिला घेऊन दाविदाच्या घराण्यातील किंवा गोत्रातील असल्यामुळं तो बेथलेम नावाच्या गावास वर गेलेला आहे. खरं तर याच्या अगोदर आम्हाला पाहायला मिळतं की प्रियानो, योसेफ आणि मरियाला येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी देवदूतांनी अगोदरच योसेफाला स्वप्नामध्ये आणि मरियाला साक्षात देवदूतानं दर्शन देऊन ही आनंदाची बातमी दिली होती. माझ्या प्रियानो, परमेश्वर जे काही आम्हाला उत्तम आणि चांगलं देऊ इच्छितो तो आम्हाला ते कळवल्याशिवाय तो शांत राहत नाही. आज माझ्या बहीण भावानो, आनंदाची गोष्ट ही आहे तुम्हासाठी की देवाचं वचन जेव्हा तुम्हाकडे येतं ते वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते वचन स्वतः जीवन आत्मा आहे. ते वचन स्वतः शांती देणारं, आनंद आणि आरोग्य आणि तारण देणारं असं आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये राजा, या जगामध्ये सेवक, या जगामध्ये देवाचा पुत्र येणार, ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. सत्य घटना लूकासुवार्तामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पहिला अध्याय 26व्या वचनात, नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नाझरेत नामी नगरास एका कुमारीकडे गब्रिएल देवदूता पाठवली. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नामी पुरुषाला वागदत होती. त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा देवदूत आत तिचकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण, प्रभू तुझबरोबर असो, स्त्रियामध्ये तू धन्य आहेस. ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिवंदन काय असेल असा विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर राज्य करेल, युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण पुरुष मला ठाऊक नाही. देवदूताने तिला उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल, याकरता परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल, याकरता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरानं आपल्या देवदूताला मरिया या कुमारीकडे पाठवून अगोदरच ही सत्य, अद्भुत, गुपित गोष्टी तिला कळवले होते. आणि ती म्हणते, मला पुरुष ठाऊक नाही. बरेचदा प्रियजनानो, आम्हाला परमेश्वर काही अद्भुत गोष्टी कळवतो, कव्यात देतो, परंतु आमच्यामध्ये त्या वचनाबरोबर आमच्या विश्वासाचं मिलन झालं पाहिजे. मरियममध्ये मला पुरुष ठाऊक नाही, परंतु देवदूत तिचकडे येऊन म्हणतो, परमेश्वर म्हणतो, परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल, याकरता जो जन्मेल त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. तो थोर होईल, तो दाविदाच्या सिंहासनावर बसून राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आणि मग प्रियजनानो, ती काय म्हणते 37व्या वचनामध्ये, देवाचे कोणतेही वचन असमर्थ होईल असे नाही. तेव्हा मरिया म्हणाले, पहा मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. मग देवदूत तिचपासून निघून गेला. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, परमेश्वर आपलं वचन पाठवून कार्य करतो. परमेश्वर आपला पवित्र आत्मा पाठवून कार्य करतो. परमेश्वर आपले देवदूत पाठवून काम करतो. परमेश्वर आपले सेवक संदेष्टे पाठवून काम करतो. प्रेज द लॉर्ड. आज तुमची जबाबदारी आहे की जेव्हा वचन आम्हाकडे येतं त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा देवाचे सेवक आम्हाकडे येतात त्यांचा आदर आणि सन्मान करणं आमची जबाबदारी आहे. जेव्हा पवित्र आत्मा आम्हावर उतरून येतो तेव्हा ते सामर्थ्य घेऊन आम्ही देवाची सुवार्ता गाजवली पाहिजे. प्रियजनांनो, आज ही परमेश्वर कार्य करण्यात तो तत्पर आहे. कारण शास्त्र सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानिक सारखाच आहे. तो न बदलणारा देव आहे. हा नाथा, हे नवीन वर्ष तुमच्या जीवनासाठी नक्की प्रियानो
तुम्हाला आनंद देणारं, तुम्हाला आरोग्य आणि आशीर्वाद देणारं, तुमचं आयुष्य वाढवणारं, तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारं असं नक्की घडेल. परंतु येशू ख्रिस्त ही देवाची प्रीती आहे. ती प्रीती स्वीकारायला तुम्ही तयार आहात का? येशू ख्रिस्त ही देवाचा आनंद आहे, तो ख्रिस्ताचा आनंद स्वीकारायला. येशू ख्रिस्त हे देवानं दिलेली आम्हाला एक देणगी आहे, भेट आहे, ती तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? मरिया म्हणते, हे परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे हो. तिनं स्वीकारलं, हे वचन स्वीकारलं. माझ्या प्रियानो, पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये म्हणतो, विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनानं होते. वार्ता म्हणजे देवाचं वचन आहे. देवाचं वचन जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आमचा विश्वास वाढतो. आणि वचन आणि विश्वास एकत्र झाल्याशिवाय कार्य होत नाही. प्रेज द लॉर्ड. हा संदेश ऐकणाऱ्या माझ्या तरुण तरुणी माता पितांनो, परमेश्वराची इच्छा आहे की जसं मरियेच्या जीवनामध्ये तारणारा जन्माला त्याच्या उदरी, आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये तो जन्म घेऊ इच्छितो. तो तुमच्या स्वभावाला, तो तुमच्या जीवनाला बदलू इच्छितो. माझ्या प्रियानो, त्यासाठी वचन ऐकून स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 12 वचनात लिहिलेलं आहे. योहान कृष्णवर्तमान आणि 1 अध्याय 12 वचन. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जितक्याने, त्यामध्ये कुठली जात धर्म सांगितलेलं नाही. आज जे कोणी येशूच्या नामाचा स्वीकार करतं आणि त्याच्या नामावर विश्वास ठेवतं त्याला देव आपली मुलं बनवतो. प्रेज द लॉर्ड. योसेफ पण त्यावेळेला बायबल सांगतं, योसेफ तिला सोडण्याच्या बेतामध्ये होता. प्रियानो, मत्तईमध्ये लिहिलेलं आहे, मत्तई कृष्णवर्तनामध्ये मत्तई 1:19, तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिचा उघड अपमान करायची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला. तो या गोष्टीच्या विचारात आहे. तो पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करायला भिवू नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्र प्रसवेल. तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकास त्यांच्या पापापासून तारेल. हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याला इम्मान्युएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव असा आहे. तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला. तरी ती पुत्र प्रसवे तोपर्यंत त्याची व तिची ओळख झाली नव्हती. त्याने त्याचे नाव येशू ठेवले. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट, योसेफ ही गोष्ट पाहून तो तिला सोडणार होता. बरेचदा आम्ही समाजाचं किंवा काही नातेवाईकांचं, काही लोकांचं भीती बाळगतो आणि त्यामुळं प्रार्थनेला जाणं, भक्ती करणं, येशूच्या नामावर विश्वास ठेवणं यामध्ये अडखळण येते. आज मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या प्रियानो, येशू धर्म बदलणारा नाही, जीवन बदलणारा देव आहे. तो या जगामध्ये तारणारा असा आलेला आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, पहा, मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेला शोधावयास आलेला आहे. मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आलेला आहे. आणि पुष्कळांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आलेला आहे. प्रिय बंधू आणि बहिणीनो, योसेफाच्या डोक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची गोष्ट चालू होती. त्याला मानापमान, त्याला समाज, त्याला नातेवाईक याचं भय वाटत होतं. पण खुद्द परमेश्वराच्या आत्म्यानं स्वप्नात दर्शन त्याला दिलं आणि सांगितलं, योसेफा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करायला भिवू नको, कारण तिच्याठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला खात्री झाली आणि बायबल सांगतो, झोपेतून उठल्यावर त्यांनी पहिली गोष्ट काय केली, मरियेचा स्वीकार केला. आणि त्यानं त्या देवदूताने सांगितल्याप्रमाणे, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्या पुत्राचं नाव त्यानं येशू ठेवलं. कारण तोही ऐकून होता. बायबल सांगतं की संदेश त्यांच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, पहा, कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल, त्याला इम्मान्युएल, आमच्या सानिध्य देव असं म्हणेल. यशायाच्या पुस्तकात 7 अध्याय आणि 14व्या वचनात लिहिले आहेत. परमेश्वराने यशायाला दाखवलं होतं. यशाया म्हणतो, पहा, कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, त्याला इम्मान्युएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. यशाया 9:6 मध्ये म्हणतो, पहा, आम्हासाठी
बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हणतील. जुन्या करारामध्ये सेवक संदेशाच्या द्वारे परमेश्वरानं आपला पुत्र, तो तारणारा, या जगामध्ये येणार आहे, त्याची सुवार्ता, ती भविष्यवाणी अगोदरच कळवली होती. आणि योसेपानं पहिली गोष्ट चांगली केली की देव परमेश्वरानं जी गोष्ट त्याला कळवली तेव्हा त्यानं विश्वास ठेवला आणि आपली स्त्री मरियाचा स्वीकार केला. आणि मग तो तिला साथ देऊन बेथलेम गावी घेऊन जात आहे आणि तिथं येशू या बाळाचा जन्म होत आहे. प्रियानो, आपण मंडळीमध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की परमेश्वरानं आम्हाला मंडळीमध्ये स्वीकारलेलं आहे. परमेश्वरानं आम्हाला आपल्या शरीरामध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही त्याच्या शरीराचे अवयव आहात. अवयव बनून राहा. माझ्या प्रियानो, योसेपानं मरियेचा स्वीकार केला आणि मरियेनं वचनाचा स्वीकार केला आणि मग ती दोघं विश्वासानं, आत्म्याच्या प्रेरणेनं त्या गरोदरावस्थेत एकमेकाला साथ देत ते त्या डोंगराळ प्रदेशात पोहोचत आहेत. ख्रिस्ताला जन्म, तारणाऱ्याला जन्म देण्यासाठी. प्रियजनानो, बायबल देवाचं वचन सांगतं की प्रभू हा कसा आहे. तर प्रियानो, पावलानं तिमोथेच्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगत आहे की प्रियानो, आपण प्रभू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारतो, आम्ही आशीर्वादित होतो, परंतु बायबल सांगतं आम्ही देवाच्या वचनाकडं कधीपर्यंत लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला पेत्राच्या पत्रामध्ये देवाचं वचन पाहायला मिळतं. पेत्राच्या पत्रामध्ये दुसरे पत्र, पेत्राचे दुसरे पत्र आणि पहिला अध्याय 19 पासून. शिवाय अधिक निश्चित असे संदेश त्यांचे वचन आम्हाजवळ आहे. ते अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले होईल. हे प्रथम मनात आणावायचे की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवापासून तो सांगितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरं होईल. आज तुम्हासाठी सुवार्ता, आज तुम्हासाठी हा नाताळचा संदेश काय आहे की येशू ख्रिस्त हा तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस देण्यासाठी आलेला आहे. तो येशू ख्रिस्त हा तारा आहे प्रियानो, तारणाऱ्याचा तो तारा आहे. मग पेत्र देखील काय म्हणतो, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष द्याल तर बरं होईल. बरेचदा आम्ही देवाचं वचन ऐकतो, आजारपण जाईपर्यंत, विवाह होईपर्यंत, घर बांधून होईपर्यंत, मूल होईपर्यंत, आपली कामं होईपर्यंत आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देतो. आणि मग काम झालं की प्रियानो, देवाच्या वचनाकडे बरेचदा आपण म्हणतो आता नाही हो, आता घर बांधलंय, जरा कर्ज झाले, घरात चर्चला यायला वेळ नाही, लग्न झालंय वेळ नाही, मुलं झाले, अनेक गोष्टी आहेत. परंतु प्रियानो, बायबल पेत्र काय म्हणत आहे मंडळीला, तुमच्या अंतःकरणे दिवस उजाडेपर्यंत. होय, कदाचित तुम्हाला चांगले दिवस आलेत, परंतु येशू ख्रिस्त हा तारणारा तुमच्या जीवनामध्ये जन्मास आलेला आहे काय? आज या नाताळच्या आनंदाच्या प्रसंगी स्वतःचं परीक्षण करूया. होय, तो येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकाश म्हणून आला आणि तुमच्या जीवनातला अंधार निघून गेला. तो तुमच्या जीवनामध्ये जीवन घेऊन आला आणि मरण निघून गेलं. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये शांती घेऊन आला आणि अस्वस्थ आणि भय निघून गेलं. येशू ख्रिस्तानं तुम्हाला अंधारातून काढलं, बाहेर काढलं, प्रकाशात आणले, आजारातून काढून आरोग्यात आणले, मरणातून काढून जीवनात आणलेलं आहे. तुम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. परंतु तो तारणारा ख्रिस्त याला घेऊन तुम्ही पुढे जात आहात काय? कारण येशू ख्रिस्त हा यानं या जगामध्ये काय दिली? शांती दिली. आज ती शांती तुमच्यामध्ये आहे
आणि तुमच्यामध्ये असणारी शांती ही आपल्या परिवारात, नातलग, इतरांना प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्या घरात तुम्ही जाल तिथं शांती जाहीर करा. आज या जगाला शांतीची गरज आहे. प्रिय बंधू आणि बहिणीनो, नाताळ हा एक दिवसापुरता नाही आहे. नाताळ हा एक महिन्यापुरता नाही आहे. नाताळ हा रोज साजरा करावयाचा तो ख्रिस्ताच्या शांतीचा दिवस आहे. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या आनंदाचा दिवस आहे. तो येशू ख्रिस्ताचं तारण जाहीर करण्याचा दिवस आहे. म्हणून आज हा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. जे येशू ख्रिस्तानं तुम्हाला शांती दिली, ती ख्रिस्ताची शांती तुमच्यामध्ये राहो आणि तुम्ही इतरांना शांती जाहीर करा. तुम्ही सर्वाबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. प्रियानो, आम्हाला शांती मिळावी अशी शिक्षा त्यानं वधस्तंभावर भोगलेली आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला आनंद मिळावा म्हणून त्यानं दुःख सोसलेलं आहे. प्रियानो, तुमचं आणि माझं तारण व्हावं म्हणून त्यानं आपलं स्वतःचं शरीर वधस्तंभावर दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे योसेफानं मरेचा स्वीकार केला, देवानं सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला, मरियेनं प्रभू देवदूतांचं आगत स्वागत केलं आणि देवाच्या वचनाचा स्वीकार केला. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी त्या गव्हाणीमध्ये 7व्या वचनात लिहिलेलं आहे, लूक 2:7 ती आपला प्रथम पुत्र प्रसवली. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवले, कारण त्यास उतार शाळेत जागा नव्हती. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त हा तारणारा उतार शाळेत त्याचा जन्म झालेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जन्म झाल्यानंतर देवदूतांचं काम संपलं नाही. प्रियानो, ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा ही थांबलेली नाही. ज्यावेळेला येशूचा जन्म त्या दिवशी झाला तेव्हापासून येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा, येशू ख्रिस्ताच्या कृपेनं होणाऱ्या तारणाची घोषणा, येशू ख्रिस्ताचं जे सेवा कार्य, येशू ख्रिस्तानं सोसलेला छळ आहे, केलेले चमत्कार आजही जगभर गाजवले जात आहेत. प्राइज द लॉर्ड. ख्रिस्त जयंती, नाताळ, ख्रिसमस हा एक दिवसापुरता नाही आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये प्रियानो त्या दिवसापासून आजपर्यंत तो जन्म ख्रिस्ताचा, जे त्याच्या नामावर विश्वास ठेवतात त्यांना ख्रिस्त नावा जन्म देतो. जे त्याच्याकडे वळतात त्यांच्याकडे तो वळतो. आणि म्हणून या नाताळच्या निमित्तानं परमेश्वरानं येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्त ही आम्हाला दिलेली भेट आहे. हा सण, हा दिवस आनंद करण्याचा, सुवार्ता सांगण्याचा, अनेकांना मदत करण्याचा, शांतीची घोषणा करण्याचा, सुवार्ता सांगण्याचा, तारण जाहीर करण्याचा हा दिवस आहे. फक्त चांगली कपडे घातली, माझ्या घरापुरतं मी फराळ केला, मंडळीमध्ये जाऊन 1-2 गाणी म्हटली, जरासं वचन ऐकलं, नाही प्रियानो. या दिवसाचं औचित्य साधून आम्ही वर्षभर तर काम केलंच पाहिजे, परंतु प्रियानो त्या दिवसापासून आम्ही एक नवीन सुरुवात करायला पाहिजे. सुवार्ता सांगण्याची, प्रार्थना करण्याची, मदत करण्याची, शांतीची घोषणा करण्याची. तेव्हा देव तुमच्याद्वारे या जगाला आनंद देईल, या जगामध्ये शांती येईल, या जगामध्ये चांगले लोकांना दिवस प्राप्त होतील. कारण हा देण्याचा दिवस आहे. देवानं आम्हाला ख्रिस्त दिला. आज तुम्ही जगाला, आज तुम्ही घरातील लोकांना, आज मंडळीतील लोकांना, आज समाजातील लोकांना, आज या देशाला तुम्ही काय देत आहात? पुष्कळदा देवानं आम्हाला पुष्कळ काय दिलेलं आहे. पण आज आम्ही विचार करू या नाताळ निमित्तानं आम्ही लोकांना काय देत आहोत. जे गरजू आहेत त्यांना कपडे द्या, ज्यांच्याकडे फराळ नाही आहे त्यांना फराळ द्या, जे दुःखी कष्टी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हा देण्याचा दिवस आहे. देवाचं प्रेम देण्याचा, देवानं आम्हाला जी सत्य सांगितले ती सुवार्ता सांगण्याचा, तारण जाहीर करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून ही प्रियानो, येशू ख्रिस्तानं देखील ही गोष्ट केली. तो स्वतः म्हणतो, प्रभूचा आत्मा मजवर आलेला आहे, दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. धरून नेलेल्यांची सुटका करावी, बंदिवासास मोकळं करावं, तारणाचं वर्ष जाहीर करावं.
म्हणून त्याने मला पाठवले आहे अंधाचे नेत्र उघडण्यास. प्रियानं, येशू ख्रिस्तानं ते कार्य केलं, कारण येशू ख्रिस्तानं आपली सेवा, आपलं पाचारण ओळखलं होतं की पित्यानं मला यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे. आज प्रिय बंधू आणि बहिणीनो, हा नाताळचा दिवस साजरा करत असताना ज्या परमेश्वरानं तुमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या पापांची रास झाकलेली आहे, तुम्ही देवावर प्रीती करा, तुम्ही एकमेकावर प्रीती करा, तुम्ही या देशावर प्रीती करा. देशातले विधवा, अनाथ, पोरके यांची दाद घ्या. तुमच्यातून ख्रिस्ताची प्रीती जगाला दिसू द्या. जे येशू ख्रिस्तानं तुम्हाला जीवन दिलेलं आहे, ते ख्रिस्तानं प्राप्त झालेलं जीवन ख्रिस्तासाठी जगा, देशासाठी जगा, समाजासाठी जगा. पाऊल म्हणतो, आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे आणि मी वधस्तंभाला खेळलेला आहे. प्रियानो, आज तुम्ही कुणासाठी जगत आहात? जो आनंद येशू ख्रिस्तानं तुमच्यामध्ये घातलेला आहे, तो आनंद तुमच्यापुरता मर्यादित न ठेवता, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारामुळं हॉस्पिटलमध्ये पडलेले आहेत, व्याधीमुळं, त्यांच्याकडे जा, त्यांना मदत करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हा देण्याचा दिवस आहे. आपण डोनेट बनवतो, त्या डोनेटला एक छिद्र असतं, बोटात घालण्यासाठी आणि खाण्यासाठी नाही. त्या डोनेटमधून ते पलीकडला जो उपाशी आहे त्याला पाहण्यासाठी असतं. आणि म्हणून तुमचा डोनेट आपल्या घरामध्ये बुराईपर्यंत ठेवू नका. तो डोनेट शेवटच्या डोनेटपर्यंत, डोनेट म्हणजे डोनेट या शब्दाचा अर्थ आहे, आपण ब्लड डोनेट करतो, आपण अनेक गोष्टी डोनेट करतो. तुमचं फराळाचं डोनेट असेल तो डोनेट कराच, कपडे डोनेट करा, जे काही देता येईल गरिबांना, अनाथ, पोरक्या, विधवांना देत राहा. फक्त नाताळ प्रसंगी नाही, रोज तुमच्या हातून चांगली कर्मे घडू देत. कारण बायबल सांगतं, आम्ही सत्कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे कामी आहोत. प्रेज द लॉर्ड. चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे. म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकात शलोमोन राजा म्हणतो, जो गरिबावर दया करतो किंवा जो अनाथांना देतो तो परमेश्वराला उसने देतो. प्रियजनांनो, आज हा नाताळ आणि नवीन वर्ष साजरा करत असताना माझा विश्वास आहे, ज्या परमेश्वरानं येशू ख्रिस्त ही आम्हाला दिलेली मोठी भेट आहे, ती पाप क्षमा करणारी, तारण देणारी, सार्वकालिक जीवन देणारी ख्रिस्त ही भेट आहे. तुम्हाला ख्रिस्ताची भेट प्राप्त झालेली आहे काय? तुम्हाला ख्रिस्त भेटला आहे काय? होय, तुम्हाला ख्रिस्त भेटला आहे. म्हणून आज तुम्ही पापक्षमा पावलेला, तारण पावलेला आहात, आनंदी आहात, निरोगी आहात, आशीर्वादित आहात. आणि मग तुम्हाला प्राप्त झालेली ती भेट, तो येशू ख्रिस्त ही भेट असेल किंवा येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्राप्त झालेल्या अनेक आशीर्वाद असतील, अनेक दानं असतील, ती या नातानिमित्तानं स्वतःपुरती मर्यादित न ठेवता येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्राप्त झालेली समृद्धी, येशू ख्रिस्ताचे प्राप्त झालेल्या त्याद्वारे प्राप्त झालेलं धन असेल, येशू ख्रिस्ताच्या प्राप्त झालेलं जे पद असेल, येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्राप्त झालेलं जे जीवन असेल, ते इतरांच्या कारणी लावूया. आपल्या भारत देशाची प्रगती व्हायला पाहिजे. देशातला कुणीही गरीब राहता कामा नये, अनाथ, पोरके, विधवा कुणीही उपाशी झोपता कामा नये. यासाठी प्रभू येशूने आम्हाला निवडलेलं आहे. आणि नक्कीच मग तो नाताळ अनेकांसाठी, ही ख्रिस्त जयंती, हा नाताळ, ख्रिसमस हा त्यांच्या जीवनामध्ये उत्सव होईल. देवबाप करो, हा संपूर्ण संदेश परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त ही जी भेट आहे, ही भेट तुम्ही इतरांना देण्यासाठी आणि इतरांना तुम्ही जाऊन भेटण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि तुमच्या परिवाराचं सहाय्य करो. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्व समर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वरा, आकाश, पृथ्वी आणि मनुष्याच्या निर्माण करत्या पित्या, येशूच्या प्रिय पवित्र नामात मी तुझा आभार मानितो. मोलाचा महान संदेश हे परमेश्वरा तू आम्हाला प्रगट केलेला आहेस. जे सत्य या जगामध्ये आलं ते हेच आहे की प्रभू, मानवाला तारण्यासाठी येशू ख्रिस्त हा एकुलता एक पुत्र तू या जगाला आम्हासाठी दिलेला आहेस. हे सत्य आहे प्रभू. आणि म्हणून बापा येशू, आज या प्रियजनाने हे सत्य ऐकलेलं आहे प्रभू, की देव आणि मनुष्य यामध्ये येशू ख्रिस्त हा मध्यस्थ आहे.
हे सत्य आहे. प्रेमळ प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की प्रभू तुझं हे सत्य या प्रत्येकामध्ये राहू दे. तुझी मुले हे सत्यामध्ये सर्व प्रेषण चालू लागू देत. जी तारणाची भेट म्हणून येशू या जगात तू आलेला आहेस, राजा येशू तुझ्या कृपेनं प्रत्येकाचं तारण कर प्रभू. देशातला प्रत्येक व्यक्तीचं येशू तुझ्या कृपेनं तारण होऊ दे. तुझं सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचू दे. आणि बापा येशू, तुझ्या वचनात जसं लिहिलं आहे, सत्य त्यात समजेल, सत्य त्यात स्वतंत्र करेल. आज येशूच्या नावामध्ये प्रत्येक जणाला सत्य समजू दे आणि ते स्वतंत्र होऊ देत. सत्य हेच आहे की प्रभू येशू या जगात तू तारणारा असा आलेला आहेस. तारण कर बापा येशू. प्रत्येकाच्या जीवनाला प्रभू येशू तू बदल. प्रत्येकाला जीवन प्राप्त होऊ दे प्रभू. हा नाता, हे नवीन वर्ष प्रत्येकासाठी राजा येशू पुष्कळांकडे जाऊन त्यांना शांती देणारं, सुवार्ता सांगणारं, आनंदाची घोषणा करणारं, मदत करणारं, अनेकांचा कैवार घेण्यासाठी हे राजा येशू या प्रत्येक कुटुंबाचं, मंडळीचं तू सहाय्य कर. सर्व महिमा तुला देतो. या भारत देशामध्ये तुझी शांती असू दे. भारत देशातले प्रत्येक राज्य, प्रत्येक अधिकारी प्रेमळ येशू त्यांचा सांभाळ कर माझ्या देवा. शेतकरी असतील, कामगार असतील, तरुण तरुणी, माता पिता, सैनिक आहेत, डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, सेवक वर्ग, पालक यांचं संरक्षण करा जय येशू. आणि प्रभू तुझी शांती, प्रभू तुझा आनंद, तुझं दैवी आरोग्य प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना हा नाताळ आणि हे नवीन वर्ष सुखाचे जाओ. आमेन. प्रेज द लॉर्ड.